हाय, मी गायत्री. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर आम्ही लग्न इथून ना सोमवारी रात्री आलो होतो, म्हणून काही ब्लॉग पण नाही केले आणि पुढचे 2 दिवस पण काही ब्लॉग नाही केले, कारण की कपडे पण वॉश करायचे होते आणि बरं पण नव्हतं थोडं, कारण की खूप ऊन होतं तिकडं. तर मी ना इथंच परत माझ्या सासरी आली आहे चांदवडला. म्हटलं 2-3 दिवस इकडं आपण स्पेंड करू फॅमिली टाईम. तर आम्ही इथं चाललो होतो. तर हे दुसरं रिझन म्हणजे यांच्या त्याच्या मुलीचा साखरपुडा आहे संडेला, पुण्याला आहे तो. तर तिकडं आम्ही जाणार आहोत, म्हणून म्हटलं की थांबून घेऊ 2-3 दिवस इकडं. तर आम्ही इकडे थांबून घेतलं, पण 2 दिवस काय ब्लॉग नाही केला. आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलली होती की मी माझ्या सासऱ्यांना दाखवेल, पण मग ते काही जमलं नाही. तर मी आज नक्कीच दाखवेल. आणि हां, आज ना आम्ही एका ठिकाणी, इथं म्हणजे प्रसिद्ध ठिकाण आहे, तर तिथं आम्ही जाणार आहोत. तर तुम्हाला पण मी घेऊन जाईल. तर छान असं दुपारचं जेवण झालेलं आहे. तर आज जेवणामध्ये आमच्या मळ्यातलेच भरीतचे वांगे होते, तर तेच मी केले होते. भरीतचे वांगे, पोळी आणि छान असं जेवण झालेलं आहे. आता थोडंसं आराम करते आणि संध्याकाळी मी आणि माझी सासूसुद्धा थोड्या वस्तू घेण्यासाठी बाहेर जाणार आहोत, कारण की उद्या मला निघायचं आहे पुण्यासाठी. उद्या संध्याकाळी निघायचं आहे. तर परवा साखरपुडा आहे म्हणून. तर आम्ही थोडीफार शॉपिंग बाकी आहे, तर ती करण्यासाठी जाणार आहोत संध्याकाळी. याआधी ना तुम्हाला मी माझी माहेरची फॅमिली दाखवली. आता पुढे परवा साखरपुडा आहे, तर मी माझी सासरची पण फॅमिली दाखवेल. जे कम्फर्टेबल असतील त्यांना व्हिडिओमध्ये सुद्धा घेईल. आता रात्री ना मला बॅग वगैरे पॅक करायची आहे, कारण की आम्ही पुण्याहूनच म्हणजे तिकडं हैदराबादला जायला निघणार आहोत. तर मला सगळंच पॅकिंग वगैरे करायचं आहे. शिवाय उन्हाळ्याचे जे वेफर्स, पापड, कुरड्या आहे, तर ते सगळ्या माझी सासू बांधून देणार आहे, तर ते सगळं पण घ्यायचं आहे. तर चला आता पुढे बघू रात्री काय काय होतं. घराप्रमाणेच ना माझ्या सासऱ्यांचं खाली साड्यांचं दुकान आहे. तर तुम्हाला पूर्ण जर कधी टूर बघायची असेल याची, तर मला कमेंट करा. तर ना संध्याकाळी आम्ही ना इकडं गावाकडे एक इच्छापूर्ती मंदिर आहे गणपतीचं, तर तिथंच आम्ही गेलेलो होतो. तर तिथं इतकं छान असं वातावरण आहे, म्हणजे आम्ही नेहमीच जात असतो. तर जेव्हा पण आम्ही इकडं गावाकडे येतो, तर तेव्हा प्रत्येक वेळेला आम्ही दर्शन वगैरे घेण्यासाठी जात असतो. आणि या मंदिरामध्ये ना जे आपण इच्छा बाप्पाकडे मागतो ना, तर त्या पूर्ण होतात. तर तिथं एक आहे ना चांदीचा उंदीर आहे, तर त्याच्या कानामध्ये जर इच्छा सांगितली ना, तर त्या नक्कीच पूर्ण होतात. तो उंदीर मी तुम्हाला पुढे दाखवते. तर बघा किती छान असं प्रसन्न वातावरण आहे. मंदिराचा परिसर खूप इथं स्वच्छ आणि वेल मेंटेन आहे. नेचरचा टच पण खूप मस्त दिसतो आहे. एकदम पीसफुल वाईब्स आहे. मंदिराची डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे. ट्रॅडिशनल आणि डेव्हिशनल फील देतो आहे. तर इथली गणपतीची जी मूर्ती आहे ना, ती खरंच खूप सुंदर आहे. तिथं असे म्हणजे जे त्याचे दागिने आहे गणपती बाप्पाचे, तर ते सगळे असे सोन्याचे आहे. आणि दर्शन घेताना एक वेगळी शांती फील होते तिकडं. तर मी पण बाप्पाकडे माझी एक छोटीशी इच्छा मागितली, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा इकडं. छान आहे. गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर ना आम्ही इकडं अजून एक प्रसिद्ध मंदिर आहे, म्हणजे रेणुका देवीचं. तर तिथं आम्ही गेलेलो होतो. तर हे खूप पॉवरफुल मंदिर आहे. तर रेणुका देवी सगळ्यांना माहितीच असणार. तर इकडं आम्ही गेलेलो होतो. हे मंदिरचा जो एरिया आहे तो पण खूप छान आहे. आम्ही इथं पण नेहमी जात असतो. म्हणजे नवरात्रामध्ये तर इकडं एवढी गर्दी असते. आता थोडंसं लग्नाचा सीझन चालू आहे, म्हणून थोडीशी गर्दी होती, नाहीतर आम्हाला डायरेक्टली गाभाऱ्यातूनच दर्शन भेटतं. इथली ना रेणुका देवीची जी मूर्ती आहे ना, तर ती खूप शक्तिशाली मानली जाते. दर्शन घेताना एकदम पॉझिटिव्ह वाईब्स फील होतात. तर लोक इथे दुरून दुरून येतात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी, आणि देवीचे खोळ वगैरे भरतात. छान असं प्रसन्न वाटतं. आणि इथलं जे आतलं जे भाग आहे गाभाऱ्यातलं, तर ते पण खूप छान आहे. इथं सगळं असं म्हणजे डोंगरातून कोरून ते मंदिर असं तयार केलेलं आहे. तर ते तुम्ही बघालच. तुम्ही नक्की व्हिजिट करा इकडं चांदवडला. जेव्हा तुम्ही चांदवडला येणार तेव्हा तर इथे व्हिजिट करातच, पण मी आता तुम्हाला देवीचं दर्शनसुद्धा इथं ऑनलाईनच घडवून देते. तर बघा किती सुंदर मूर्ती आहे देवीची. रात्री अशी ना छान व्हेज बिर्याणी मम्मींनी बनवली होती आणि मी छोलेंची भाजी बनवली होती. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ना आम्ही आमच्या शेतामध्ये गेलेलो होतो. तर म्हटलं आमचा गावाकडे मळा आहे, तर इथं पण म्हटलं जाऊन येऊया, बघून यावं काय काय पीक आलेलं आहे, काय काय नाही असं. तर आम्ही दोघंजणं गेलेलो होतो. तर हे सगळं वांग्याचं पीक आलेलं आहे इकडं. तर आम्ही वांगे बघत होतो. त्या दिवशी मी भरताचे वांगे केले, तर ते हेच होते. तर ते म्हटलं चला आपण प्रत्यक्षात बघून येऊ कसं असतं वांग्याचं शेत वगैरे असं. तर म्हणजे लग्नाआधी माझ्या मम्मी पप्पांकडे तर काही शेती वगैरे नव्हती, पण इकडं सासरी आहे माझी शेती. तर आम्ही करतो, म्हणजे एवढं सगळं तर काही जमत नाही असं शेतीचं, पण करण्याचा प्रयत्न करू, आनंद होईल जर करायला भेटलं तर. तर असंच आम्ही शेताचं इकडं पीक वगैरे बघत होतो. आमचं स्वतःचं इकडं बैल आहे, आमचं स्वतःचं ट्रॅक्टर वगैरे पण आहे. तर
या गोष्टी ना सगळ्या अशा गावाकडेच बघायला भेटतात. इथं आमची विहीर पण आहे. तर असं म्हणजे बागायती शेती असली तर विहीर तर लागतेच, म्हणून मग विहीर आहे. विहीर पण खूप खोल आहे. तिकडं मला भीती वाटत होती असं बघायला. तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं विहिरीकडे गेली आणि बघितलं किती खोल आहे बाबा इकडं. तर त्यानंतर पूर्ण शेतामध्ये आम्ही व्हिजिट केलं. पूर्ण छान असे हिरवळ, इतकं छान वाटत होतं खरंच. आम्ही नेहमी जात असतो इकडं, आमची पूर्ण फॅमिली, म्हणजे माझे सासरे तर सगळं शेतीचं हे पूर्ण कारभार बघत असतात की काय पीक आणायचं आहे, काय पेरवायचं आहे, काय बघायचं आहे, सगळ्या गोष्टी त्या बघतात. तर असं वाटतं ना की शहरापेक्षा ना इथंच गावाकडे शांतता असते. तर इथलंच वातावरण खरंच खूप छान आहे. हे गोष्टी खूप कमी बघायला भेटतात आता. आणि हे जे काका आहे तर हे आमचं पूर्ण शेतीचं जे बघतात, म्हणजे की पीक वगैरे लावण्याचं हे ते असं बघतात ते. तर इकडं आम्ही ट्रॅक्टर बघायला आलो होतो आणि इथं छान छोटी छोटी ना टोमॅटोची रोपटं लावलेली आहेत. तर ती अजून पेरायची आहे. तर ती खूप छोटी आहे म्हणून इथं ठेवली आहे. आणि त्यानंतर हा सगळा परिसर बघूनच खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही घरी गेलो. माझ्या घरच्यांची ओळख करून द्यायची होती. तर हे माझे सासरे आहे. तर हे सध्या आधी जॉबला होते आणि आता दुकान सांभाळतात. आणि ह्या माझ्या सासूबाई आहे. माझी सासरकडची ट्रीप झालेली आहे. तुम्हाला कसे वाटले माझे सासरे किंवा माझं सासरचं घर, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी माझा ब्लॉग इथंच एंड करते. आता मला संध्याकाळी पुण्याला जायला निघायचं आहे. पुढचा ब्लॉगसुद्धा खूप छान येणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.